मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू. त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुख्यमंत्री मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे. ताई, गोवा नागपूर जो मार्ग आहे त्याच्या संदर्भात हे जे 4 पॉईंट्स ऑब्जेक्शन्स आलेले आहेत सरकारी नोटमध्ये, ते जर कमी झाले तर आवश्यक वाटते का तुम्हाला हा मार्ग? मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा आता असेल तर याच्यावर नॅशनल हायवेचं नाही आहे, मग स्टेट गव्हर्नमेंटचं. मग स्टेट गव्हर्नमेंट ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे. तुम्हाला म्हणजे जर ऑब्जेक्शन जर कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला दिलं पाहिजे नाही कॉन्फिडन्स. स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स द्या आणि मार्ग काढा त्याच्यातून. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचं असू दे किंवा त्यांचं असू दे क्या फरक पडत नाही. आमचा विकासाला आम्ही कुठल्या आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे? या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म 1991 झाले आमच्याच काळात झाले ना. या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता? नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये, तेव्हा आमचं सरकार होतं ना. तेव्हा तर हे सगळ्यात मोठे बदल झाले. विकासाला विरोध नाही म्हणत मी, त्याला पॅरलल रस्ता आहे. काही भाग फक्त जर केला तर शेतकरी जमिनी वाचू शकतात. पण म्हणजे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी. आणि स्थानिक लोक ठरवतील. जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पुन्हा स्थानिक लोकांच्या मागे सरकारची तर अशी भूमिका आहे, याद राखा विरोध करायला. मग आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे. काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरले, अशी आम्हाला धमकी यायला लागली. पण आम्हाला वाटलं काही माझा एक प्रश्न आहे. अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना काय कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे. आणि आता 1 ऑगस्टपासून त्या दारूवरची वाढ करत आहे, म्हणजे बाटला. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. पैसा त्याच्यावर वाढवणं नको, फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे. यावर तुम्ही एक महिला म्हणून काय? महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे. तर महिला किंवा पुरुषचा विषय देत नाही. काही सामाजिक प्रश्न असे असतात जसं पुरुष किंवा महिलांची मतं एकच असतात. का तुम्ही पुरुषांना याच्याबद्दल दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत. माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूममध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे. आणि उभी पार्टी आडवी पार्टी त्याचं मतदान तर पहिल्यासाठी आर पाटलांनी सुरू केलं. आवाज मंत्री असताना आबानी याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे. तो अधिकार ऑलरेडी आहे. तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना. ग्रामपंचायतीपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो. बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला साथ देण्यासाठी बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं, उत्पादन शुल्क वाढवणं, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न. या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत. हा प्रश्न मला विचारायचा आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण नाही विरोधाचा विषय नाही, विरोध पॉलिसी मेकर ते. हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, जो योग्य आहे. आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे, हुंडाबळीला काय केलं पाहिजे. पुण्यामध्ये जी घटना घडली तुम्ही सगळ्यांनी पाहिजे. हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे, अर्थातच झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आले. सरकारची यंत्रणा कशासाठी? पवार साहब ने कहा है कि हिंदी भाषा जो है जिसको लेके विवाद चल रहा है महाराष्ट्र में, उसको हिंदी भाषा को इग्नोर करना भी ठीक नहीं है और उसको कंपलसरी करना भी ठीक नहीं है. बीच का रास्ता निकालना होगा कुछ. तो आप क्या सोचते हैं? तो हमारे नेता है, नेता जो लाइन लेकर वही, बट तो आपको याद होगा, आप एसएससी में पढ़े कि नहीं मुझे पता नहीं, मैं एसएससी में पढ़ी. 2 लैंग्वेज हिस्ट्री, चौथी और 5वीं के बाद मैं भी हिंदी सीखी हूँ जैसे आप, पता नहीं कौन से बोर्ड में सीखे. तो ऐसा करिए, तो लोड मत करिए. न्यू एजुकेशन पॉलिसी आई किसकी? आपको याद होगा विनोद तावड़े जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बच्चे वो हम कम करेंगे. याद है आपके चैनल्स पे दिखाया जाता वजन कम कर रहे हैं, इतना वजन किलो का बैग है, बच्चा बेचारा तराजू वगैरह वो सब जो तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम. तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं. गुजरात में कहा थी कंपल्सरी, न तमिलनाडु में है, न केरला में है, न आंध्र में है, न तेलंगाना, तो न गुजरात में भी नहीं है, तो सब जगह नहीं है, तो महाराष्ट्र में
क्यों कंपल्सरी हो रहा है अगर देश में नहीं है? तो किसी साजिश के तहत किया जा